आणि काय आमच्यासारखे निसते उगाच भारी दिसणाऱ्या लोकांना मला रामकृष्ण हरी. होय होय, मी पण म्हणतो रामकृष्ण हरी. तर आजचा आपला पुढचा नाच असा आहे की तुमच्या सगळ्यांचे पाय आपोआपच तिरकायला लागतील आणि ज्यांनी ज्यांनी डाएट केला आहे त्यांची कॅलरीज जाणार. अरे हा, डाएट कॅलरीज जाणार म्हणून कोणी पुढे येऊन नाचू नका. हा, आधी आमचा कार्यक्रम बघा, नंतर सगळेच नाचूया. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक महाराष्ट्राचा असा नाच ज्यात ताकद, ताल आणि थोडी बारी बारी स्टाईल आहे. हा होय, आणि या नृत्यात तर काठीचं आणि घोंगड्याचं एकदम भन्नाट कॉम्बिनेशन असतं. पण मला एक प्रश्न पडलाय, ताल थाट तिथंपर्यंत ठीक आहे, पण ताकद? अरे कांदा ना भाकर कधी खाऊन बघितली का? या लोकांच्या ताकदीचं मूळ हेच तर आहे. पण हे पिझ्झा बर्गरवाल्यांना कसं समजेल? काठी फक्त हातातली लाठी नाही तर ती डांगऱ्याला आधार देते, रस्त्यातील अडथळे दूर करते, गुरांची निगा राखते. काठी म्हणजे डांगऱ्याचं सुरक्षा कवच आणि गोंगडी म्हणजे उबदारपणा. पाऊस असं की थंडी, गोंगडी त्यांचं रक्षण करतेच. म्हणूनच आज ही गोंगडी म्हणजे मेहनत लोकांची ओळख आणि मराठ्याच्या संस्कृतीचं प्रतीकच आहे. होय, मी ऐकलंय घोंगडी इतकी जाड असते की त्यात आपल्या वायफायचा सिग्नल सुद्धा येत नाही. अरे चांगलंच आहे की, किंवा या ना तरी या पोरांच्या हातात फोन लांब राहील. आणि या दोन्ही वस्तू काठी आणि गोंगडी आज या गाण्यात ताल, थाट आणि एक वेगळीच रांगडी ऊर्जा आपल्या समोर घेऊन येणार आहे. तर आता आपल्या मंचावर येत आहेत नववीचे काही दमदार कलाकार, जे काठीनं घोंगडं घेऊ द्या की या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करायला सज्ज झाले आहेत. कृपया टाळ्यांच्या गरजात त्यांचं स्वागत करूया, कारण टाळ्या वाजवणं फुकट असतं आणि उत्साह मात्र डबल. Repeat, repeat, repeat. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. Repeat, repeat, repeat. DJ Neil. DJ Neil. DJ Neil. घोंगड अरे ये आर बाबा ये अन ये लहान अव काठीनं घोंगड अव काठीनं घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या की. कांदा घे कांदा कांदा भाकर अरे हे अरे ये केवढा मोठा कांदा हे अरे
हे की कांदा कांदा भाकर अहो कांदा न भाकर खाऊ द्या किर आम्हाला बी जत्राला येऊ द्या किर तुमच्या सामील करून घ्या की मला घ्या 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 अहो तुमच्यात सामील अरे हे अरे हे या हंगात घ्या की मला तुमच्या सामील करून आता तुमच्यात सामील होऊ द्या की मला बी जत्राला येऊ द्या